आज मी तुम्हाला डाळीच्या पिठाचा झुणका करून दाखवित आहे। त्यासाठी मी कोथिंबीर चिरून घेतली आहे, कांदा चिरून घेतला आहे, मिरची चिरून घेतली आहे फोडणीला। आता मी कढईत तेल गरम करून राई आणि जिरं, कांदा, आलं, मिरची फोडणीला घालते। फोडणी चांगली परतून घ्यायचे कांदा। त्याच्यानंतर जेवढं पीठ आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचं। 2 वाट्या पीठ असेल तर 4 वाट्या पाणी घ्यायचं आणि ते पाणी चांगलं उकड आणून द्यायची। त्यात मी तिखट आणि हळद टाकत आहे, थोडे गरम मसाल्याचं पावडर किंवा जिरे पावडर टाकले तरी चालेल। मीठ टाकायचं। त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मी कोथिंबीर टाकली आणि मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते भिजवून घेतले थोडंसं। ते त्याच्यात ओतून असं थोडं घट्ट होईपर्यंत ढवळून घ्यायचं। छानपैकी झुणका होतो। किंवा तुम्ही डाळीचं पीठ परतून घेऊन वरून पाणी जरी टाकलं शिंपडलं तरी थोडं असाही झुणका होतो। दोन्ही प्रकारे होतो। मी अशा प्रकारे केला आहे। तर हा झुणका चांगला घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचा छानपैकी। पिठलं हवं असेल तर थोडं पातळ ठेवायचं, झुणका हवा असेल तर घट्ट करायचा। आता हा झुणका तयार होत आला आहे। एका डिशमध्ये मी काढून घेते। सगळ्यांना भाकरीबरोबर छान आवडतो, गरम गरम भाकरीबरोबर। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।